हॅलो एव्हरीवन, होप तुम्ही सगळे छान आहात. तर आज आपण जाणार आहोत पिट्सबर्गच्या ॲक्वेरियम आणि झूला. बघूयात, आज वेदर खूप छान होतं, सो आम्ही डिसाईड केलं की आज ॲक्वेरियमला व्हिजिट केलं पाहिजे. तिथे सगळे झू ॲनिमल्स पण आहेत, बर्ड्स पण आहेत, जसं की हे फ्लेमिंगोज. आता आपल्याला माहिती आहे की फ्लेमिंगोज ऑरेंज आणि पिंक दिसतात युजली, बट आपल्याला हे माहिती होतं का की जे फ्लेमिंगोज खातात ना, ते याच्यामुळं त्यांचा कलर पिंक आणि ऑरेंज होतो. सो ते ॲल्गे आणि इन्व्हर्टिब्रेट्स खातात, मग ते यांचा कलर ॲल्गेसचा कलर असतो, जे की पाण्यात प्रेझेंट असतात, तो पिंक असतो किंवा कधी कधी ऑरेंज असतो, म्हणून ते पिंकिश आणि ऑरेंजिश दिसतात. सो हे फ्लेमिंगोज खूप छान होते आणि ह्यांचे बेबी फ्लेमिंगोज पण होते, जे की मला फोटो नाही काढता आला त्यांचा, बट ह्यांचे छोटा व्हर्जन पण होता तिथे प्रेझेंट. आणि हे खूप छान आणि शांत प्राणी त्यांच्यातच खेळत होते, त्यांच्यात चालू होतं. सो आय गेस दे वर एन्जॉईंग. आता पुढे जायच्या आधी आपण बघूयात, हे ना मॅप आहे झूचा, आणि ह्याच्यात तुम्हाला दिसेल इथे आफ्रिकन सफारी, एशियन सफारी, बेअर्स, परत ॲक्वेरियमची जागा प्लस फूड कोर्ट आणि किड्स प्लेइंग एरिया, हे सगळं डिवायडेड आहे पूर्ण झू आणि ॲक्वेरियम ह्या सगळ्यात. मग ह्या मॅपनुसार आम्ही पुढं जात गेलो, बट आम्ही आय थिंक बटरफ्लाईजच्या सेक्शनला नाही गेलो, विच वॉज ऑल्सो ब्युटिफुल. मी नंतर सर्च केलं तर. सो तुम्ही तिथे पण विजिट करू शकता. आणि झूचे टायमिंग्स प्लस त्याचे तिकीट्स, आणि ह्या झूचं असं आहे की तुम्हाला वेगळ्या जर तुम्ही वेनसडेला जात असाल तर तिकीट वेगळं आहे, जर तुम्ही सॅटर्डे संडे जात असाल तर तिकीट वेगळं आहे. सो ह्यांनी रेंज दिली आहे, किड्ससाठी पण वेगळं आहे आणि अडल्ट्स, सिनियर्स, हे असे 3 सेक्शन्स आहेत. सो वेगळ्या डेजला तुम्हाला वेगळं तिकीट मिळेल. ह्यांनी ह्यांच्या वेबसाईटवरती देताना म्हणजे डे वाईज चेंजेस दाखवलेले आहेत. जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन तिथे त्यांच्या वेबसाईटवरती सिलेक्ट करा, मग तुम्हाला दिसेल की ॲडल्ट्ससाठी वेगळं आहे आणि हे सगळं. प्लस त्यांची मेंबरशिप पण आहे. जर तुम्हाला मेंबरशिप कार्ड घ्यायचं असेल ना, इफ यू हॅव युअर स्मॉल किड विथ यू, जर तुमच्या घरी एक लहान बाळ असेल तर तुम्हाला ते बेनिफिशियल आहे की तुम्ही आरामशीर एक मेंबरशिप कार्ड घ्या अँड देन यू कॅन विजिट ॲज मेनी टाईम्स ॲज यू वॉन्ट, कारण का मग ते तुम्हाला खूप स्वस्त आणि मस्त पडेल. आय थिंक फ्रीच आहे एंट्रीज कितीतरी, प्लस तुम्ही काही गेस्टना पण घेऊन जाऊ शकता. 10 गेस्ट एंट्रीज फ्री आहेत इज वॉट आय नो. आणि जर तुमचे किड्स असतील अंडर द एज ऑफ 18 तर त्यांना पण मेंबरशिपवरती फ्रीच आहे एंट्री. इथे मेंबर्सना खूप सारे बेनिफिट्स आहेत. आय मीन त्यांची पर्सनल लाईन आहे, म्हणजे यू डोंट हॅव टू वेट की रेग्युलर पीपल जात आहेत आणि तुम्ही मेंबर असून तुम्हाला वेट करावं लागतं त्या सेमच लाईनमध्ये. मेंबर्सना डायरेक्ट एंट्री आहे, प्लस त्यांना अर्ली ॲक्सेस आहे झूचा, आणि खूप सारे बेनिफिट्स आहेत. तुम्ही त्यांच्या विजिट करा वेबसाईटला, मी लिंक खाली टाकेन, तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसं काय आहे. आणि ह्यांच्याकडे खूप सारे इव्हेंट्स पण होतात झूमध्ये. आत्ता रिसेंटली आता हॅलोवीन चालू होणार आहे, तर पम्पकिन पॅच पण आहे, आणि खूप सारे असे इव्हेंट्स कंटिन्यू चालू असतात. त्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट होतं. आणि ह्याचे आवर्स तर 9:30 to 5:30 आहे. सकाळी 9:30 वाजता चालू होतं आणि 5:30पर्यंत बंद होतं झू. चला आता मग उरलेले ॲनिमल्स बघूयात. हे आहेत मिस्टर चीता. इथे एकच चीता होता आणि तो ऑलमोस्ट आता झोपायला आला होता, कारण का आम्ही जेवायच्या टायमिंगला गेलो होतो तर सगळे ॲनिमल्स मोस्टली सुस्तावलेले होते, कारण का खूप ऊन होतं, खूप जास्त त्या दिवशी. इट वॉज नाईस ब्राईट समर डे. मग ते सगळे सुस्तावलेले होते, शांत आपले. हे आहे मिस्टर गिरगिरा लिझर्ड. तिथं खूप गिरगिरा दिसणारा लिझर्ड होता. ती काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत होती आणि लोक ऐकत पण होते इंटरेस्टनी, बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड. आणि त्याच्यानंतर मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम ऑस्ट्रिच बघितला आणि खूप भारी वाटलं. मी डिअर्स आणि अँटिलोप्स तर पाहिले होते याच्या आधी इंडियन झूमध्ये, पण आय हॅड नेवर सीन ऑस्ट्रिच इन माय लाईफ. सो इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि म्हणजे ऑस्ट्रिच
चं पेअर असं मी झूच्या फोटोजमध्ये बघितलं होतं, बट इथे एकच दिसलं होतं. आणि आय डोंट अंडरस्टँड ह्यांचं काय एकत्रीकरण होतं, म्हणजे ग्रुपिंग, की त्यांनी डिअर्स आणि ऑस्ट्रिच एकत्र ठेवले होते. आय थिंक हर्बी वोर्स त्यांनी एकत्र ठेवले होते, असं काहीतरी असेल. सो ऑस्ट्रिच आय थिंक 31 to 45 च्या स्पीडने पळू शकतात, बट ते उडू नाहीत शकत, म्हणून ह्यांना ओपनमध्ये ठेवलं होतं, रिस्क फ्री. बट मला तरीही ते थोडंसं रिस्कीच वाटत होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर आपले नेक्स्ट ॲनिमल्स आहेत एलिफंट्स. आणि हे आफ्रिकन एलिफंट्स असल्यामुळे हे ऑलमोस्ट 13 फीटपर्यंत जाऊ शकतात, वेर ॲज इंडियन एलिफंट्स कॅन रीच अप टू 10 फीट्स. आणि मी इंडियन एलिफंट्स बघितलेत कम्पॅरेटिव्हली, हे खरंच खूप मोठे एलिफंट्स होते. आणि तिथे एक मेजरिंग पोल पण होता, अँड आय कुड रिअली सी की आफ्रिकन एलिफंट्स आर टॉलर दॅन वॉट इंडियन एलिफंट्स सीम टू बी. आणि खूप ऊन होतं ह्या लोकांचं. ॲनिमल्सचं सगळ्यांचं जेवण झालं होतं, हे उन्हामध्ये आम्ही फिरत होतो ॲनिमल्स बघत. सो वी वर क्वाईट टायर्ड विथ निर्विक, भैया आणि भाभी. हा आमचा लिटल टायगर निर्विक आहे, आणि ही इज आर यंगेस्ट यूट्यूबर. तो माझे ब्लॉग सगळे बघतो, मग त्याला हे ॲनिमल्स सगळे बघून खूप मज्जा वाटत होती. दो ही हॅज विजिटेड क्वाईट कपल ऑफ टाइम्स, बट तरीही लहान मुलांना हे मंकीज आणि मार्सुपिलामाज हे सगळे बघून छानच वाटतं ना. हे इथे तर खूप भारी वाटलं की तो, म्हणजे असं वाटत होतं मंकी आमच्यासाठी स्टंट करतो आहे. आम्ही आलो आणि त्यांनी स्टंट चालू केले. हा बिचारा गॉरिला सॅड बसला होता, सगळे त्याला बोलवत तर होते, बट ही वॉज लीस्ट इंटरेस्टेड. अरे ॲनिमल्सला झूमध्ये ठेवून ते एक येतच ना, तो आमच्याकडे असं बघत होता जसं की तुम्ही या आतमध्ये, मग मी तुम्हाला सांगतो, असं होतं काइंड ऑफ सिच्युएशन. काय लका किती गरमी आहे इथं, जेवायला कधी भेटणार आहे आज. ह्या गोरिलाज नंतर आम्ही रेड पॅन्डाज पण बघितले बरं का. मी हे रेड पॅन्डाज तर दार्जिलिंगच्या झूमध्ये पाहिले होते फर्स्ट टाईम, आणि मी खूप छान क्यूट वाटले होते मला. इथे ह्यांनी ना ॲमेझॉन फॉरेस्टची थीम केली आहे, आणि खालून हे खूप थंड वारं सोडतात, जसं की ॲमेझॉन फॉरेस्टमध्येच आहे असं फील लिटरली आपल्याला होतं बरं का. आणि खूप छान ठेवलेलं आहे तिथे. आय गेस आधी बर्ड्स होते, बट दे आर नॉट देअर एनिमोर. ते फक्त असं फोटोशूट काइंड ऑफ प्लेस केली आहे त्यांनी इन द सेंटर, जिथे झू आणि ॲक्वेरियम म्हणजे असं जॉईन होतं, कनेक्ट होतं असं. हे आहेत मॅकरोनी पेंग्विन्स. म्हणजे हे काय मॅकरोनी खात नाहीत पास्ता, बट ह्यांच्या डोक्यावरती फेदर्स आहेत एक येल्लो कलरचे, ऑरेंजिश कलरचे, त्याच्यामुळे ह्यांचं नाव मॅकरोनी पेंग्विन्स पडलं आहे. मग ह्याच्यात एक मिक्सचर होतं, एम्परर पेंग्विन्स पण होते आणि मॅकरोनी पेंग्विन्स पण होते, दोन्ही टाईपचे ब्रीड्स एकत्र होते. यांच्यासाठी ॲटमॉस्फिअर आणि टेम्परेचर सगळं मेंटेन केलं होतं, सगळं थंड आणि आईस सराउंडेड होते हे. नेक्स्ट होते जेलीफिशेस. आता आय एम नॉट शुअर की ह्यांना हे पिंक कलरचे जेलीफिशेस पण असतात, बट आय थिंक ह्या टँकचा कलर त्यांनी पिंक केला होता, म्हणजे त्याच्यात लाईट पिंक सोडली होती म्हणून हे रिफ्लेक्ट करत होते. बट मी जसं सर्च केलं तर हे जेलीफिशेस लाईट पण घेतात आणि पिंक कलरचे ॲक्च्युअल एक्झिस्ट पण करतात. नेक्स्ट होते छोटे सी हॉर्सेस आणि एकदम छोटे छोटे डोरी निमो. म्हणजे डोरी निमो इज लाईक क्लाउन फिश, आणि डोरी एक पर्पल कलरची फिश असते, असे टायगर फिशेस ह्याच्यात तुम्हाला दिसेल. ही डोरी आहे. आता मला हिचं नाव तर नाही माहिती आहे एक्झॅक्ट. हे येल्लो ऑरेंज फिशेस हे वेगळे असतात. ही एका फिल्ममध्ये होती म्हणून ही फेमस आहे डोरी म्हणून. आणि असेच अजून एक क्लाउन फिशेस पण आहेत, ते नेक्स्ट इमेजेसमध्ये तुम्हाला दिसतील. हे टायगर फिशेस आहेत, हे सगळे एकत्र ठेवले होते. मग ह्या टँकर्समध्ये क्लिनिंग फिशेस पण ठेवतात, ब्लॅक कलरचे असतात, जे हे फिशेस काय जे घाण करेल ते फिश क्लीन करतात आणि खातात. सो सगळ्यांचं म्हणजे एक
इको सायकल मेंटेन करतात हे लोक, की ह्या अशा टँक्समध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिशेस ठेवतात. आणि मेन म्हणजे ह्यांच्यामध्ये प्रिडेटर फिश कोणती नसते, सगळे फ्रेंडली असतात. आता एक मोठं टँकर होतं ज्याच्यामध्ये आय कुड सी टॉटॉईस पण आहे, शार्क पण आहे, स्टिंगरे पण आहे. हे बघा, हे टॉटॉईज आहे इथे. अँड इलेक्ट्रिक ईल पण होती. हे छोटे छोटे एन्व्हायरमेंटल फिशेस आहेत, म्हणजे हे फ्रेंडली आहेत फिशेस. आणि ह्याच्यामध्ये शार्क पण होते. हे पॉपलेट काइंड ऑफ फिश दिसत होते. पॉम्फ्रेट कसे असतात ना तसे ते समोर चाललेले आहेत. ते फिश मला पॉम्फ्रेट वाटले. हे सी टॉर्टल आहे. सी टर्टल पण होते. आणि तुम्हाला आय थिंक ह्या व्हिडिओमध्ये आहे किंवा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आहे अपकमिंग. हे बघा, हे मॅन्टा रेज आहेत. आता हे वेगळ्या टाईपचे रेज आहेत. स्टिंगरे, ही मॅन्टा रे. आता ही आय गेस हिला टायगर का काहीतरी रे म्हणतात. बट हे सगळे एका हे टँकरमध्ये ठेवले होते, टँकमध्ये. नाव दिस इज कॅटफिशचं एक खूप मोठं वजन आहे. आणि ही डेडली फिश आहे. खूप मोठी होती, ह्यूज होती. अराउंड 100 pounds का त्यापेक्षा पण मोठी होती. आणि दे लिव्ह टुगेदर. हे नीमो आहेत. मी म्हटलं ना क्लाउन फिश. हे बघा, हे फिशेस ऑलमोस्ट माझ्या हाता एवढे होते. इथे दिसत नाही आहेत, पण आपला अख्खा हात असतो ना 1 मीटरचा, त्या टाईप तेवढ्या लेंथचे होते. हे सगळे एकत्र राहत होते. नाव दे हॅव लर्न टू लिव्ह टुगेदर. बट ह्युमन्सच अजून रेडी नाही आहेत एकमेकांसोबत विदाऊट तंटा राहायला. हे बघा, ईल. आणि हे ऑटर्स आहेत. ऑटर्स आर मोर सी लायनसारखेच असतात, बट हे खूप फ्रेंडली आणि जॉली असतात. गोल गोल फिरतात. हे ह्युमन्स दिसले की ह्यांचे कार्यक्रम चालू होतात. हे बघा, आता हा गोल गोल फिरतो आहे. तिथे लहान बाळं बसली होती समोर, मग त्यांना एंटरटेन करायला. ते खूप फ्रेंडली आणि इंटरॅक्टिव्ह आहेत. हे सी लायन्स कसे आहेत ना तसंच एक प्रकार आहे. हे ऑटर्स आहेत खरं. आणि पुढे जाऊन आम्ही सी लायन्सच्या अंडरग्राऊंड हे टनलमध्ये होतो, विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे ते एक खूप वेगळी वाईब देत होतं आणि खूप भारी वाटत होतं. आमच्या डोक्यावरनं सी लायन्स स्विम करून जात होते आणि ते त्यांचे प्रकार दाखवत होते. वेगळे एक्झिबिशन त्यांचं चाललं होतं. सो वी एन्जॉयड क्वाईट अ लॉट तिथे. नंतर आय गेस संपलं. आणि हे कॅरेझल होतं. मग निरूबाबा आणि मी कॅरेझलवरती बसलो. त्याच्या नादाने माझं पण एन्जॉयमेंट झालं. मी खूप वर्षानंतर बसले, मला पण खूप भारी वाटलं. सो त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. देवर प्लांट्स बाहेर जाताना मग आम्ही फोटो काढला, मी आणि वहिनींनी. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. असं भैया पण म्हणतात. सो प्लीज डू रिप्लाय. ओके, बाय.